तुम्ही तुमच्या मित्रांना ह्या व्याख्या रटवून टाकल्या पाहिजे. आपल्याला बेसिक कन्सेप्ट सगळे क्लिअर असले पाहिजे. आपले धर्म म्हणजे काय, ईश्वराच्या प्राप्तीचं शाश्वत विज्ञान म्हणजे धर्म. ईश्वराच्या प्राप्तीचे शाश्वत वैज्ञानिक नियम म्हणजे धर्म. आणि ते नियम धारण केल्या जातात जीवनात, म्हणून विज्ञानम धारयते इति धर्मः. विज्ञानाला आपण जीवनात धारण करतो, ईश्वर प्राप्तीच्या विज्ञानाला, म्हणून धारण केल्या जात असल्यामुळे तो धर्म आहे. आणि जगात फक्त एकच धर्म आहे. अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये अनेक प्रकारचे धर्म नसतात, पण तो धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे. हिंदू शब्दाची व्याख्या हिंसयती दुष्ट दुर्गुणानां सह हिंदू हो. आपल्या हृदयातल्या दुर्गुणांची, आपल्या व्यक्तित्वातल्या दुर्गुणांची आणि समाजातल्या दुष्टांची जो हिंसा करतो, नाश करतो, तो हिंदू. सनातन शब्दाचा काय अर्थ आहे, होता, आहे आणि राहील. होता, आहे आणि राहील तो सनातन. असा सनातन हिंदू धर्म आहे. त्याला कोणी स्थापित केलं नाही, त्याला कोणी नाशही करू शकत नाही. त्याला ग्लानी येऊ शकते, धर्माला ग्लानी येऊ शकते, तो कमजोर पडू शकतो त्याच्या अनुयायांच्या करंटेपणामुळे. पण मुळात धर्म कधीही नष्ट होत नाही, वैज्ञानिक नियम कधीही नष्ट होत नाही. ते नियम होते आहेत राहणार, म्हणून त्याला सनातन हिंदू धर्म म्हटला जाते किंवा नुसतं सनातन धर्म म्हटला जातो. शास्त्रांमध्ये धर्म आणि अधर्म हे दोनच गोष्टी येतात. शास्त्रांमध्ये अलग अलग धर्मांचा उल्लेख नाही, म्हणून धर्म फक्त एकच आहे आणि तो म्हणजे सनातन हिंदू धर्म आहे. शैव म्हणजे शिवाचे उपासक, वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक, शाक्त म्हणजे शक्तीचे देवीचे उपासक, आणि जैन बौद्ध सिख हे तीन साधनापंथ. शैव वैष्णव शाक्त जैन बौद्ध सिख हे 6 साधना पंथ मिळून हिंदू धर्म आहे. भले याचे काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले नेता आपापल्याला अलग अलग म्हणत असते, कारण की त्यांना ज्ञानच नाही, मुळात वाचनही नाही आहे, मुळात अज्ञान असल्यामुळे ते आम्ही अलग आहोत असं म्हणतात. पण त्याला काही अर्थ नाही. ज्यांनी शास्त्र वाचन केलेलं आहे असे सगळेच्या सगळे महात्मा एकवटूनच बोलतात, ते कधीच भेदाभेद करत नाही. परंतु ह्याच्यात इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी नाही, जे मुळात हिंदुत्वाचा भाग नाही. विज्ञान ज्या शास्त्रात सांगितल्या जाते, ज्या धर्मशास्त्रांमध्ये विज्ञान नाही, सायन्स नाही, त्याला आपण धर्म म्हणू शकत नाही. धर्मात पूर्णतः विज्ञान असतं, सायन्स असतं. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी पुनर्जन्म मानत नाही, म्हणून त्यांच्याजवळ विज्ञान नाही. गॅलिलिओला ख्रिश्चन लोकांनी मारून टाकलं होतं, जो म्हणत होता सौरमंडल असं आहे तसं आहे, फलाना आणि फलाना. आपण तर लाखो वर्षापूर्वीच ज्योतिषशास्त्राची रचना करून टाकली, मायक्रो सेकंड मध्ये आपण त्यांच्या गती मोजलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याजवळ सायन्स आहे, विज्ञान आहे. पुनर्जन्माचं विज्ञान त्यांच्याकडे नाही. इस्लाम म्हणतो पृथ्वी चौकोन आहे, ख्रिश्चन म्हणतो आयताकृती होते. हो, तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ज्या सायंटिफिक नाहीत, त्या ख्रिश्चनिटी आणि इस्लाम मध्ये असल्यामुळे ते धर्मच नाहीत. त्यांचं टार्गेट ईश्वर प्राप्ती सुद्धा नाही. इस्लामचं टार्गेट 72 हुरे पाना है, और अल्लाह के बंदो जुम्मे की नमाज अदा होती ही जहां पे काफिर मिले उसका गला रे तो, असे त्याच्यात ऑर्डर्स आहेत. उसमें ऑर्डर्स आहे. काफिर कोण आहे, जे इस्लामला मानत नाही, ते सगळे काफिर आहेत. तर आपण सगळे इस्लामच्या अनुसार कत्ल केल्या जाण्यास योग्य आहोत. पण असं आपल्याला कत्ल केल्यावर त्यांना काय प्राप्त होणार आहे? पहिलं तर ते हजारो वर्षापर्यंत कबर भारी करतील. मग कयामत के बाद में उनको अल्लाह जन्नत में 72 हुरे सप्लाय करेगा आणि अता करेगा. समजलं का तुम्हाला? त्यांची फिलॉसॉफी ही आहे. त्यांचं टार्गेट त्या वेश्या आहेत ज्या जन्नत मध्ये भेटणार आहे, काल्पनिक जन्नत आणि काल्पनिक त्या वेश्या. तर त्या लालच मध्ये ते आतंकवादी बनतात, कारण की त्यांना लहानपणापासून तेच सांगितलं जातं. आणि हिंदूंना शाळांमधून, कॉलेजमधून, मंदिरामधूनही धर्म शिक्षण नाही, काहीच सांगितलं जात नाही. मंदिरात जा, माथा टेका, तीर्थप्रसाद घ्या, भंडारा जेवा, दुसऱ्या दिवशी जाऊन शेण करा, असंच मंदिरांमध्ये आहे. शाळा कॉलेजमधून धर्म शिकवता येत नाही असं संविधानात लिहिलेलं आहे. त्याच्यातून तुम्ही वेद उपनिषद शिकवू शकत नाही. मिशनरीजच्या शाळांमधून बायबल शिकवता येते, मदरशांमधून कुराण शिकवता येते, परंतु हिंदूंच्या शाळांमध्ये
तुम्ही भगवद्गीता किंवा उपनिषद शिकवू शकत नाही, वेद शिकवू शकत नाही. दुसरी गोष्ट, ही अवकळा प्राप्त होण्याचं काय कारण हिंदूंना? पानिपतचं युद्ध झालं, तो अब्दाली फेऱ्या मारत होता छावणी समोर. इकडे हिंदूंची सेना, इकडे मुसलमानांची सेना. शिकवताना मुघलान मराठा शिकवतात खोट्या गोष्टी. कोई मराठा नाही आहे, कोई गुजराती, मारवाडी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड काही नाही. हिंदू 11 पगार 12 बोलतो. सर्व जाती, सर्व भाषा, सर्व प्रांत, सर्व पंथ, सर्व पक्ष, एकच हिंदू. हिंदू झाडाच्या फांद्यांची पूजा करतायत नाही, मुळाची पूजा करतात. करेक्ट. तिकडे हिंदू होते, दुसरीकडे मुसलमान होते. अब्दाली त्यांच्या सेनेसमोर फेऱ्या मारत होता. त्यांनी पाहिलं हिंदूंच्या सेनेमधून 4 ठिकाणाहून धूर निघत होता, आणि त्यांनी स्वतःच्या सेनेकडे पाहिलं, एकाच ठिकाणाहून धूर निघत होता. कशाचा धूर होता तो? स्वयंपाकाचा. तर त्यांनी त्याच्या सेनापतीला विचारलं, काय म्हणे आपल्यापेक्षा चौपट सेना आहे, यांना 4 ठिकाणी स्वयंपाक करायची गरज पडून राहिली. तर तो सेनापती म्हणाला, नाही महाराज, गणित असं आहे की आपल्याकडे एकाच ठिकाणी रसोई याच्यासाठी होऊन राहिली कारण की आपण सगळे म्हणून एकसाथ जेवण करतो. पण ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा जातीवादात असताना हे सोबत जेवत नाही. म्हणजे ह्या सोबत जेवत नाही, तर आपल्यासोबत सोबत लढाई काय करणार? आणि हिंदूंचा दणदणीत पराभव त्या युद्धात झाला. हिंदूंच्या पराभवाचं एक मात्र सर्वात मोठं कारण सडका जातीयवाद आहे, वर्णवाद आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जन्मानं नसून कर्मानं होत असतात, आणि त्याच्यातही कोणी उचनीच नाही. परंतु उचनीच आहे, उचनीच आहे, उचनीच आहे म्हणून 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 हिंदूंच्या डोक्यात धरून टाकलं, आणि लोक तसेच वागायला लागले. मंदिरांमध्ये शूद्रांना प्रवेश वर्जित करून टाकण्यात आला. त्यामुळे त्यांचाही तुकडा पडला, मूळ धारेपासून तेही वंचित झाले. आणि हिंदूंनी मोठं पाप केलं, भगवंताला आणि भक्ताला अलग करण्याचं. कोणाही वर्णाचा असो, कोणाही जातीचा असो, त्याच्या अंतःकरणात जर भगवंताची भक्ती आहे, त्याला तुम्ही देवापासून दूर ठेवता, तर किती मोठं पाप आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे, गाय आणि वासराची ताटातूट केली की भयंकर पाप लागते. आता हे गाय आणि वासराची ताटातूट नाही आहे का? आहेच. हे पाप हिंदूंनी केलेलं आहे. दुसरं पाप हिंदूंचं सडका भाषावाद. मी मराठी माणूस, मी गुजरात, मी तमिळ, मी तेलुगू, मल्याळम, कन्नडा, उडिया, अखमिया, बंगाली, काय म्हणतात त्याला, राजस्थानी, काश्मीरी, बिहारी, अहमिया, तिकडे आसामचा. हा सडका भाषावाद हिंदूंना एक पडू देत नाही. सडका वर्णवाद, जातीवाद हिंदूंना एक पडू देत नाही. म्हणून या जातीवाद, वर्णवाद, भाषावादाचा सत्यानाश केला पाहिजे, नाही तर हा धर्माचा सत्यानाश करेल. सत्यानाश केला. आपल्या हातातला इराण गेला, इराक गेला, अफगाणिस्तान गेला, पाकिस्तान गेला, चीन, चायनाने खाऊन घेतलं, तिब्बत खाऊन घेतलं, भूटान खाऊन घेतला, नेपाळ खाऊन घेतला, श्रीलंका आपल्या हातातली गेली, अर्धा काश्मीर गेला, काश्मीर गेला हातातलं अर्ध. त्याच्यानंतर आपल्या हातातला पश्चिम बांगलादेश गेला, म्यानमार गेला, इंडोनेशिया गेला, कंबोडिया गेला. अर्धा नाही भारत. तुम्हाला भारत दिसून राहिला, तो अर्धा नाही आहे, अर्धाही नाही आहे. विशाल सुदूर होता भारत, विशाल भारताचं साम्राज्य होतं. कुणी केला सत्यानाश? आपणच. सडका भाषावाद आणि सडका जातीवाद. जोपर्यंत या भाषावादाचा आणि जातीवादाचा आपण नाश करत नाही, तोपर्यंत हिंदूंचं कल्याण होणं असंभवनीय आहे. दुसरं, आपण शास्त्रार्थात डोक्याचं दही करून टाकलं, पण आपण शस्त्राची उपासना सोडून दिली. शस्त्रे रक्षिते राष्ट्रे शास्त्र प्रवर्तते. शस्त्र ज्या राष्ट्राचं संरक्षण करून राहिलेले आहे, त्या राष्ट्रातच शास्त्रचर्चा, धर्मचर्चा, अध्यात्मचर्चा होऊ शकते. याचा परिणाम काय झाला? काशी विश्वेश्वर मंदिर कुतुबुद्दीनानं 800 वर्षापूर्वी फोडलं. मंदिर फोडलं, म्हणजे लिंगम एवढं मोठं आहे तिथं, तिथे फोडू शकला. त्याच्यावर तो मुतला. त्याच मलब्यानं जे मंदिर फोडलं होतं, त्याच मलब्यानं तिथं मस्जिद बांधलेली आहे, ज्ञानवापी मस्जिद. अजूनही मस्जिद तिथं आहे. मानसिंगा दुसरं मंदिर बांधलं दुसऱ्या. औरंगजेबाने ते फोडून टाकलं, त्याच मलब्यानं मस्जिद बांधली. तिसरं मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलं इंदोर महाराज. ते मंदिर आता आहे, पण विचित्र आहे. शिवशोक मंदिर आहे आणि शिवलिंग कोपऱ्यात आहे, कारण की ते इमर्जन्सी मध्ये बांधलेलं आहे. काशी विश्वेश्वर फोडून टाकलं, सोमनाथ फोडून टाकलं,
राम मंदिर फोडून टाकलं अयोध्येचं, कृष्ण जन्मभूमी फोडून टाकली, महाकाल उज्जैनी फोडून टाकले. 1265 मध्ये शामसुद्दीन इल्तुतमिश आला होता, त्यानं महाकाल फोडून टाकला, कोटी तीर्थाचं लिंग उचलून फेकून दिलं. शिवलिंगाचा फोटो पहा, इथं पोपळा पडलेला आहे, जखम झाली, उचलून फेकून दिलं होतं कोटी तीर्थ. 500 वर्ष मंदिरच नव्हतं. सोमनाथ 800 वर्ष सोमनाथच नव्हतं. सोमनाथाचं मंदिर अहिल्याबाई होळकरांनीच बांधलं दुसऱ्या ठिकाणी. नंतर मूळ जागा सोडून सरदार वल्लभभाई पटेलांनी थोडस बाजूला याच्यासाठी केलं की हिंदूंनो तुम्ही पहा तुमच्यावर किती अत्याचार झालेले, अवशेष जिवंत राहिले पाहिजे दाखवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेलांनी थोडं बाजूला, बिलकुल 5 फूट बाजूला ते स्थापना केली, 10 फूट बाजूला. तुळजाभवानीची मूर्ती फोडून टाकली होती, दळली अफजल खानानं. पांडुरंगासमोर गायक आपण पांडुरंगाची मूर्ती फोडून टाकली म्हणून रुक्मिणी चिकनी सटांग दिसते, एकदम स्किन चिकनी दिसते रुक्मिणीची, पण पांडुरंगाची स्किन एकदम खबुडबू आहे, कारण की रातोरात घडवून बसवले. 5 लाख मंदिरं तोडून मस्जिदी बनवलेले आहे. हिंदूंना शिकवले जात नाही, हिंदूंना शिकवले. कर्पात्रीजी महाराजांच्या नेतृत्वात आंदोलन झालं होतं संसदेसमोर 1967 साली, गोरक्षासाठी 500 साधू मारले इंदिरा गांधीने. 500 साधू मारून टाकले, पण न्यूज चॅनल नाही, कारण की तेव्हा नव्हता सोशल मीडिया, काहीच नव्हतं. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच नव्हता. प्रिंट मीडिया होता, रेडिओ होता. शेपट्या नाही, शेपट्या नाही, ती राजाच्या कंट्रोलमध्ये असते ना. राजा म्हणे करू नको, नाही करत. हे सगळे अत्याचार हिंदूंवरच का होतात बा? कार्टून काढलं तर गळा कापला त्याचा. फिल्म सिटी मध्ये रामलीला नावाचा एक पिक्चर आलता, तो पीके नावाचा एक पिक्चर आलता, अजून 17 प्रकारचे पिक्चर आले. त्याच्यात शंकर भगवानाचा रोल करणारा माणसाला लग्न करताना दाखवला, बाथरूममध्ये पळपुण्यासाठी इकडे तिकडे पळताना दाखवला, हो अपमान करून राहिले. तर रामलीला फिल्म मध्ये काय म्हणतो, राम का गया हनुमान गली में गलिया बनाने क्या होगा, असे डायलॉग असतात. हे यांचे मुडके छाटले पाहिजे यांचे, परंतु का नाही छाटू शकत आपण? का आपल्याला त्यांच्यासमोर लांगुल चालन करावं लागते? आपल्याला हिंदूंना का झेलत नाही शासन प्रशासन? मुसलमानांना का झेलत? 72 फिरके आहे मुसलमान, शिया सुन्नी एक दुसऱ्याच्या रक्ताचे पैसे आहेत. सिरियामध्ये कोणी हिंदू नाही आहे, कोणी ख्रिश्चन नाही आहे, पण ते एकमेकांना मारून खाऊन राहिले. पाकिस्तानमध्ये बॉम्ब सोडतात, मस्जिदमध्ये का होऊन राहिले? शिया सुन्नी एकमेकाच्या रक्ताचे दुश्मन आहेत, खून के पैसे एक दूसरे के. परंतु जैसे इस्लाम खतरे में म्हटलं बरोबर सगळे. पण हिंदूंना म्हणा हिंदुत्वासाठी नाही, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी दलित आहे, मी हे आहे, मी ते आहे, मी फलाना आहे, मी ढेकला ना. हा सळका भाषावाद आणि जातीयवाद असल्यामुळे हिंदूंचं कोणी ऐकत नाही, कोणी ऐकत. राजनैतिक लोक ब्राह्मणांचा नेता, ठाकूरांचा नेता, याचा नेता, त्याचा नेता असे नेते उभे करतात. आपला अजेंडा असला पाहिजे, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. पण आपण करंटे इतक्या की हिंदू हिताची गोष्ट करण्यासाठी वोटिंगलाही निघत नाही. आपण 50% 55% वर हिंदूंचं वोटिंग होत नाही, मुसलमानांचं वोटिंग 100% होते. 100% मुसलमानांचं वोटिंग होते. आणि हिंदूंना विचारा परेशानी काय आहे, परेशानी काय आहे? मुसलमानांना विचारा काय प्रॉब्लेम है? इस्लाम खतरे में. वोटिंग को काय को जा रहा है? इस्लाम खतरे में. वो मुसलमान है अपना, तो उसको वोट करो. हिंदूंना विचारा प्रॉब्लेम काय आहे? डाळीचे भाव, तांदळाचे भाव, पेट्रोलचे भाव, तिकीट वाढलं, असंच झालं, तसंच झालं, सिलेंडर नाही होऊन राहिलं. सगळे प्रश्न हिंदूंच्या डोक्यात काय? सळका जातीयवाद, भाषावाद, त्याच्यात धर्म शिक्षण शाळांमधून, कॉलेजमधून नाही, मंदिरातून सुद्धा नाही. प्रवचन करतात, भागवतांचं आयोजन करतात. पहिल्या दिवशी कृष्णाचा जन्म, दुसऱ्या दिवशी कृष्णाने काय केलं लीला, लहानपणीच कसे राक्षस मारले, तिसऱ्या दिवशी रासलीला कशीच केली, चौथ्या दिवशी लग्न कसं केलं, 5व्या दिवशी सळकी सुदामाची कथा, 6व्या दिवशी गोपाल राहा, 7व्या दिवशी पान चाटलं ती छोटस ना. प्रवचन मंचावरून धर्मजागरणाची कथा नाही आहे, धर्मजागरणाच्या गोष्टीच नाही आहे. रोज 1 लाख गायी कापल्या जाऊन राहिल्या, उकळतं पाणी टाकल्या जाते त्यांच्या अंगावर, जिवंतपणी चांगलं सोडल्या जाते त्या गायींचं. 10 लाख मुली गायब आहेत हिंदूंच्या, काश्मीरचे कन्याकुमारीच्या कर गुजरातचे गुवाहाटी तक यशा बनवून टाकल्या गेलेल्या आहेत त्यांना.
इतके भयानक अत्याचार हिंदूंवर आताही होऊन राहिलेले आहेत. पण आमच्याकडे दबून आहेत मुसलमान असं म्हणणारे कराडे नेतेही आहेत. किती दिवस दबलेले आहेत, किती दिवस दबलेले आहेत. मी एका ठिकाणी गेलतो, एका नेत्याशी माझी भेट झाली. ते मला म्हणाले की इथं दबलेले आहे, इथं मुसलमानच नाही. मी म्हटलं किती दिवस नाही आहेत. भारतात होते का मुसलमान? मुठ्ठीभर आले, बस 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 लुटपाट करून जनत बसले डुकरासारखे. डुकराला कसे पिल्लं होतात तसे जनत राहतात. आणि एवढे एवढे बस 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 20 करोड झाले. पाकिस्तानात एवढे मुसलमान नाही तेवढे भारतात आहेत. जगातल्या कुठच्याच देशात नाही. इंडोनेशिया 1 नंबर 2 नंबर भारत. आणि त्यांचा स्पष्ट राजनयिक अजेंडा आहे, गजवाए हिंद. भारत को मुसलमान बनाने का, पूरी दुनिया को मुसलमान बनाने का है. काय के लिए बनाने का है? 72 चाहिए उनको. है टारगेट ईश्वर नाही. एक विंग कमांडर मला म्हणाले, भारतीय वायुसेनेचे, महाराज म्हणे ते शिकवतात की इस्लाम के लिए लड़ाई करो, काटो दूसरों को. भगवत गीता ही सांगते म्हणे मारा धर्मासाठी. तर त्यांच्या जण आपल्यात काय फरक आहे? मी म्हटलं आपलं टार्गेट ईश्वर आहे, त्यांचं 72 आहे. बरोबर, अगदी बरोबर. अपना टार्गेट भगवान को पाना है. आपला कोणताच संत लालूच देत नाही तुला स्वर्गात भेटतील म्हणून. विरक्ती. ईश्वराच्या प्राप्तीचे प्रयत्न करा, त्यानं अनंत आनंदाचा साक्षात्कार होईल. अनंत आनंद प्राप्त करणं हिंदुत्वाचा उद्देश आहे. सगळ्या दुःखांचा हमेशासाठी नाश झाला पाहिजे आणि अनंत आनंद स्वरूप परमात्म्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. हा हिंदुत्वाचा उद्देश आहे. म्हणून सगळे संत म्हणतात तुझ्या जीवनाचा टार्गेट परमात्म्याचा लाभ, तुझ्या जीवनाचा टार्गेट आत्म्याचा साक्षात्कार, तुझ्या जीवनाचा टार्गेट ईश्वराचा साक्षात्कार. तेरे जन्नत में जाके तेरे 72 गुरु के साथ में अय्याशी करना, हे टार्गेट सांगल्या जातात नाही हिंदू धर्मात. कारण की धर्मच मात्र हिंदू आहे, कारण की ईश्वराच्या साक्षात्काराचा उपदेश हिंदुत्वच देत असते. मानवी कल्याणाचा अंतिम हेतू तोच असला पाहिजे, परमेश्वराची प्राप्ती. पण जर हा धर्म मार्ग नष्ट झाला तर मोक्ष मार्ग हमेशासाठी नष्ट होईल. तुम्ही जर प्रयत्न केला नाही धर्मरक्षणाचा, 12,000 वर्षापर्यंत नरकात सोडावं लागेल. तुम्ही म्हणता जाऊ दे आपण सेक्युलर बनून जाऊ. 12,000 वर्ष नरकात सडसाल, भली आता मजा मारून घेसाल, पण 12,000 वर्ष नरकात सडसाल. कारण की तुम्ही आत्मा आहात, तुम्ही या शरीरात राहता आणि असे वारंवार शरीर तुम्ही बदलत राहाल जोपर्यंत मोक्ष लाभ होत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका न चैनम क्लेदे यन्त्यापो न शोषयति मार्दः. जिस प्रकार मनुष्य पुराने वस्त्रों को त्याग कर नए वस्त्रों को धारण करता है, उसी प्रकार जीवात्मा पुराने शरीरों को त्याग कर नए शरीरों को धारण करता है. वासांसी जीर्णानि यथा विहाय. हा आत्मा तुम्ही आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही हे शरीर नाही आहे. तुमचं टार्गेट परमात्म्याचा साक्षात्कार करणे आहे. 72 हुरे भोगणं तुमच्या जीवनाचा उद्देश नाही आहे. हा धर्म हिंदू संस्कृती शिकवते म्हणून धर्म मात्र हिंदू आहे. आर्य संस्कृती, हिंदू संस्कृती, सनातन संस्कृती एकच गोष्ट, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात. अगदी अगदी. तुम्ही जर धर्म रक्षणासाठी केलं नाही तर तुम्ही 12,000 वर्षापर्यंत नरकात सडसाल. आणि तुम्ही धर्म कार्य करता करता मेले तर तुम्ही ईश्वराचा साक्षात्कार करा. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्माद् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय. म्हणून तू माझ्यासाठी युद्ध कर, म्हणजे भगवंतासाठी युद्ध कर असं भगवान म्हणून आहे. तू जर मेला तर माझा साक्षात्कार करशील. जगला तो भूमीवरचा अद्भुत दैवी वातावरण पाहून आनंदात राहशील. सकल ऐश्वर्य भूमीवर प्राप्त होतील, सकल सौभाग्य प्राप्त होतील, परमाध्यात्मिक शांतिमय जीवन जगसाल. अय्याशी करणं टार्गेटच नाही हिंदूंचा. भोग लक्ष नाही, त्याग लक्ष. हिंदूंचं टार्गेट अय्याशी करणं नाही, ऐश्वर्य प्राप्त करणं काही चुकीचं नाही आहे. पण अय्याशी करणं हिंदूंचं अजिबातच टार्गेट नाही आहे. ऐश्वर्यमय जीवन जगत जगत ईश्वराला प्राप्त करता येते, हिंदू संस्कृती शिकवते. म्हणून भारत सोने की चिड़िया होता, म्हणून भारत जगद्गुरु होता, म्हणून भारत चक्रवर्ती सम्राट होता. भारत विसरून गेला धर्मराज्य पूर्ण जगावर स्थापित करायचा आहे. नाही आपण कोणावर आक्रमण नाही केले, नाही आपण कोणावर आक्रमण केले नाही, नाही आपण कोणावर आक्रमण केले नाही. अश्वमेध यज्ञाचा घोडा कोण सोडत होता. आणि सज्जनांची राजसत्ता जगावर असावी असं धर्म शिकवतो. दुष्टांची राजसत्ता येऊ देणं हे महापाप आहे. ती दुष्टांची राजसत्ता दुष्टांनी जरी आणली तर दुष्टांचा दोष नाही, तो दोष सज्जनांना जातो. करेक्ट.
म्हणून हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे सगळ्या जगावर धर्मसत्ता स्थापित झाली पाहिजे, सगळ्या जगावर हिंदुत्वाचं राज्य असलं पाहिजे, कारण की धर्म मात्र हिंदू आहे. मुसलमान जर म्हणतात की गजवा आहे हिंद, पूर्ण जगात मुसलमान बनवायचा आहे, भारताला मुसलमान बनवायचा आहे, ख्रिश्चन म्हणत असतील की हाऊ टू ख्रिश्चनाइज इंडिया, भारताला ख्रिश्चन कसं बनवायचं आहे, तुम्ही हिंदू का नाही म्हणा, पूर्ण जगाला हिंदू कसं बनवायचं. आपणही तोच अजेंडा ठेवला पाहिजे धर्मराज्याचा. त्यांचा अजेंडा आहे धर्माच्या स्थापनेचा, आपला अजेंडा असला पाहिजे धर्म स्थापनेचा. इस्लाम मजहब आहे, ख्रिश्चनिटी रिलिजन आहे, धर्म फक्त हिंदू आहे. म्हणून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपण कटिबद्ध झालं पाहिजे. हे तर काय उपाय, धर्माचे प्रदर्शन कट्टरवादानं करा. मोबाईलची रिंगटोन धार्मिक ठेवा, हात जोडून नमस्कार करत जा, जय श्रीराम म्हणा, जय भोलेनाथ म्हणा, अलख आदेश म्हणा, ओम काली जय माता दी, जय भोलेनाथ, जय श्री महाकाल, काही देवाचं नाव घ्या. घरात केक कापू नका, मेणबत्त्या फुंकू नका, आईला मम्मी म्हणू नका, बापाला पप्पा म्हणू नका. आत्मा आणि ईश्वराचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे आई आहे, हे घराघरात सांगा. आजकाल मम्मी म्हणण्याची फॅशन आली ना, मम्मी म्हणल्यामुळे ती इजिप्तमधली तडकी झाली. आई पण हरवलं. आत्मा आणि ईश्वराचा मूर्तिमंत साक्षात्कार जिथे ज्या मूर्तीत होतो, आनंद स्वरूप ईश्वर जिथे प्राप्त होतो, ती आई. आई म्हणून आपण ईश्वराची प्राप्ती करू शकतो. म्हणून माऊलींना माऊली म्हणतात. मंदिरात रोज जा, टी शर्ट्सवर ओम घाला, गळ्यात घाला, ओम रुद्राक्ष घाला, तुळशीचा माळा घाला, रुद्राक्ष घाला, तिलक रोज करा, कानात कुंडल घाला. सगळं धर्मचिन्ह धारण जितके जास्तीत जास्त होऊ शकतील तितके करा. एक तरी दिसणारं धर्मचिन्ह धारण करा. जानवे घाला, शेंड्या ठेवा. सगळे हिंदू लोक जानवे घालायचे. औरंगजेब जोपर्यंत 1.25 मन जानवे पाडत नव्हता मारून, हिंदूंच्या कत्तली करून, तोपर्यंत जेवणच करत नव्हता. एक तर मुसलमान बना नाही तर मारा, त्याचा अजेंडा होता. तो जोपर्यंत 1.25 मन जानवे पाडत नव्हता, एका मनात 40 किलो, तोपर्यंत जेवण करत नव्हता. एकदा त्यानं 74.5 मन जानवे पाडले. किती मारले असतील हिंदू. सगळेच जानवे घालत होते, सगळेच जण शेंड्या ठेवत होते. नुसता गर्व नव्हे, सत्य धर्माचा अनुयायी असल्याचा माज असला पाहिजे आपल्याला. जगदंबेचे सिंह आहेत हिंदू, परांबा ब्रह्मविद्या कालिका परमेश्वरीचे सिंह आहेत हिंदू. धर्मशिक्षण नसल्यामुळे उंदर झाले. दिखावा करा धर्माचा. कोणी म्हणत नाही आमचं मनातून नाही, आमचं मनातून नाही. लग्न मनातूनच करून घ्या, लेकर मनातूनच जन्माला घाला. कशाला प्रत्यक्ष पाहिजे. जेवण मनातून करा, नुसता धर्म मनातून. धर्मचिन्ह धारण करा शरीरावर. मिरवा ते मिरवा. जितका दिखावा करसाल तितके संस्कार होतील. जितका दिखावा करत जाईल माणूस, त्याच्या अंतर्मनात ते संस्कार बिंबत जातात आणि तो तसाच होतो. म्हणून आपल्यात यज्ञ पूजा नटून थटून करायचे की सबकॉन्शियस माइंडवर, सुप्त मनावर त्याचा परिणाम झाला. आपण साधं सुद्धा नाही करत, सगळं एकदम असं डिझाईन बाज असते आपलं. सगळी सुंदरता क्रिएट होते. आपल्याकडे शोभेच्या वस्तू आणि वापराच्या वस्तू एकच असतात. शोभेच्या वस्तू निराळ्या आणि वापराच्या वस्तू निराळ्या नाहीत. आपल्याला शोभेच्या आणि वापराच्या एकच वस्तू आहेत. आपले देवता सुद्धा सुंदरता युक्त आहेत, शस्त्रास्त्र धारण केलेले आहेत. ज्ञान, धन आणि बलिष्ठता या त्रयी महाशक्तींचा आपण जोपर्यंत उपासक नाही बनत तोपर्यंत आपण कमजोरच राहणार आहोत. आपण ज्ञानी झालो पाहिजे, धनीही झालो पाहिजे आणि पराक्रमीही झालो पाहिजे. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकालीची आपण निरंतर आराधना केली पाहिजे. जर आपण आराधना करणार नाही धनाची, ज्ञानाची, बलिष्ठतेची, तर जे धनी आहेत, बलवान आहेत, ज्ञानी आहेत, ते आपल्याला खलास करतील. जर धर्म मार्गाचा नाश झाला तर या धर्माचे जे अनुयायी होते कमजोर, धर्मशक्तीशाली, त्याचे अनुयायी जर कमजोर असले तर धर्म त्यांचा नाश करून टाकतो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम या श्लोकाप्रमाणेच
धर्म एव हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः. हे महत्वाचं आहे. याचा तोच अर्थ आहे. धर्माचं जो रक्षण करतो धर्म त्याचा रक्षण करतो. धर्माचा जो नाश करतो धर्म त्याचा नाश करून टाकतो. 12,000 वर्ष नरकात. कारण की तुम्ही आत्मा, तुम्हाला जन्म घ्याच लागतील जोपर्यंत मोक्ष होत नाही. इस्लाम पुनर्जन्म मानत नाही, ख्रिश्चनिटी पुनर्जन्म मानत नाही. त्यांच्याकडे सायन्सच नाही. सायन्स नसल्यामुळे तो धर्मच नाही. धर्म अपने आप में विज्ञान है. धर्म विज्ञान अलग अलग नहीं है. धर्म ही विज्ञान है. एक दिन ये भौतिक विज्ञान और अध्यात्म विज्ञान एक हो जाएगा. आगे चल के दिखेगा सब. कट्टर धार्मिक आचरण दाखवायचं. हे सगळे नाटक आहेत. नाटक करा जर धर्म वाचवायचा असेल तर. ऍक्च्युली याच्या मागे विज्ञान आहे ते आपल्याला माहित नाही म्हणून नाटकं वाटतात. 100% विज्ञान आहे त्या सगळ्या गोष्टींच्या मागे. धर्मचिन्ह धारण करणे, धार्मिक कपडे वापरणे, मंदिरात जाणे, यज्ञ करणे, अभिषेक घालणे, नमस्कार करणे, प्रत्येक ठिकाणी विज्ञानच विज्ञान आहे. फक्त ते आपल्याला माहित नाही. कारण की आपण सांगितलं नाही, पिढ्या सांगितलं नाही, मंदिरातून सांगितलं नाही, शाळांमधून सांगितलं नाही, कॉलेजातून सांगितलं नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे. पण जोपर्यंत ते विज्ञान माहीत पडत नाही तोपर्यंत आपण ते सोडून नाही दिलं पाहिजे. कारण की त्याचा काही भार होत नाही. सुंदरता डेव्हलप होते त्याची. पण चुकूनही राजनीतीपासून दूर राहू नका. जर तुम्ही वोटिंगला जात नाही, हिंदुत्वाची गोष्ट करणाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही वोट देत नाही तर तुम्ही मुघलाई सल्तनतला आमंत्रण देता, ख्रिश्चॅनिटीच्या शासनाला, मुसलमानांच्या शासनाला आमंत्रित करता. कारण की ते 100% वोटिंग करतात आणि मुसलमानी शासन स्थापित करण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही बाहेरून काहीच नाही करू शकत. काहीच नाही करू शकत. कोई औकात नहीं है हिंदुओं की बाहर से. राम मंदिर भेटलं राजनीतीतून, सोमनाथ मंदिर भेटलं राजनीतीतून, सरदार वल्लभभाई पटेलांनी राजनीतीत गेल्यावर बनवलं. राम मंदिर राजनीतीतूनच मिळालं. 370 राजनीतीतूनच हटली. सीए एनआरसी राजनीतीतूनच लागून राहिलेला आहे. पूर्ण जगात डंका वाजून राहिला हिंदू संस्कृतीचा राजनीतीतूनच. नाही तर करपात्री महाराजांच्या नेतृत्वात हे सगळे अखाडे आले होते. मारून तर टाकले गेले 500 साधू होते त्याच्यासमोर, संसदेसमोर. करपात्रीजी महाराजांच्या नेतृत्वात एवढं मोठं आंदोलन झालं होतं. काय केलं? एक म्हण आहे, सत्यापुढे शहाणपण चालत नाही. मी थोडंसं मॉडिफाय केलं, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तुम्ही किती महान असा, सत्ता तुम्हाला चिरडून टाकली. सत्तेपुढे शांतपती चालत नाही. म्हणून एकच मौका 5 वर्षातून येतो तर हिंदूवादी शासन बसवा. महाराज बरोबर नाहीत नाही हे लोक म्हणून काय मुसलमानांचं शासन आमंत्रित करता? नाही केलं तुमचं काम तर काय हरकत आहे. पण कमीत कमी हिंदुत्वाची गोष्ट करून आला. मग तेवढ्या याच्यावर एका गोष्टीवर वोट द्या. मुसलमान एकाच गोष्टीवर वोट देतात. इस्लाम खतरे में है. आणि आपण कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार पाडतो. इतकं क्वारंटाईन नालायक झाले हिंदू. धर्मविज्ञान आपण सगळे एकमेकांना शिकवा. आपण एकमेकांचे गुरुच व्हा, एकमेकांचे शिष्य व्हा. किंवा सोडून द्या गुरु शिष्य परंपरेची गोष्ट डोक्यातून काढून टाका. जो कोणी आपल्याला ज्ञान देऊन राहिलेला आहे धर्माचं त्याच्याकडून चुपचाप घेऊन तर घ्या. अरे असं काही नसते रे. हे करंटेपणाचे लक्षण हिंदुत्वाचेच काय आलं? 800 वर्षाची मुसलमानी गुलामी, 500 वर्षाची, 200 वर्षाची इंग्रजांची, 70 वर्ष काँग्रेसांची गुलामी करून 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 माणसाच्या डोक्यात हिंदुत्व निघूनच गेलेला आहे. धर्म निघूनच गेलेला आहे. सेक्युलरिझमचा ठेका काय हिंदूंनीच घेतला का फक्त? इस्लाम इजाजत नाही देता. हिंदुत्व आदेश देत नाही आम्हाला. नाही देता आम्हाला हिंदुत्व आदेश. कट्टरवाद असला पाहिजे तर तुम्ही वाचता. काश्मीरचे लोकही सेक्युलर झाले होते. मस्जिदांमधून अनाउन्समेंट झाल्या 30 वर्षापूर्वी घटना आहे. काफिरो घाटी छोड़ के निकल जाओ, अपने बहू बेटियों को यहीं पे छोड़ के निकल जाओ. या तो मुसलमान बन जाओ या कटने के लिए तैयार हो जाओ. आणि केलं त्यांनी. 25 लाख लोक 1947 साली मारून टाकले. डायरेक्ट ऍक्शन डे मध्ये जिन्नानं 25 लाख हिंदू मारले. आपल्याला शिकवल्या जात नाही. शिवाजी महाराज तर नाही शिकवत हो आपल्याला.
पण आपला असा एक करंटेपणा आहे की मराठ्यांचा राजा हिंदू, मराठ्यांचा. अरे हिंदुत्वाचं संरक्षण केलं ना शिवाजी महाराजांनी. आणि त्यांनी स्वतः कधी मराठा शब्दच प्रयोग केला काहीच नाही. हिंदवी स्वराज्य केलं, हिंदवी स्वराज्य स्थापित व्हावे ही श्रींची इच्छा. ब्रिटिश आणि काँग्रेस काळातच मराठा राजवटीचा उल्लेख केलाय. मराठा अंपायर म्हणजे 18 पगार 12 बलुतेदार, मरेल पण हटणार नाही अशी भावना धारण झालेल्या हिंदू साम्राज्य, हिंदू पदपातशाही असा उल्लेख आहे शिवाजी महाराजांच्या घोषणेत. हिंदू पदपातशाही. आपण मराठी माणूस आहे, आपण हा मराठी असल्याचा डिमडिम सोडून द्यावा. गुजरात्यांनी, तमिळ, तेलुगू, मल्याळमांनी त्यांच्या भाषेचा अहंकार सोडून द्यावा. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, गुजराती, मारवाडी, बंगाली, उडिया, खमिया, पंजाबी, हरियाणवी, काश्मीरी, मालवी या सगळ्या भाषावादाचा आपण त्याग करून टाकला पाहिजे. मी अमुक भाषी नावाचा आपण विसरूनच गेलो पाहिजे. भले कोण्या भाषेत आपण बोलचाल करा, परंतु हा अहंकार त्याग करून मी हिंदू आहे फक्त एवढाच अहंकार धारण केला पाहिजे आपण. सत्य अहंकार. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी फलाण्या जातीचा आहे, ढेकलाण्या जातीचा आहे हे बोलणंच बंद करून टाका. जात विचारणं सोडा, जात सांगणं सोडा. कोणी म्हटलं तुम्ही कोणी आहे जातीचे, गर्वानं म्हणा आम्ही हिंदू आहोत. गर्वानं म्हणा हिंदू, तेव्हाच संरक्षण होईल. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय, ठाकूर क्षत्रिय आहे, आम्ही दलित आहोत, आमच्यावर खूप अत्याचार करा. ज्यांनी केले ते मेले, ज्यांच्या झाले तेही मेले ना. आता भांडणं करा. महामूर्ख आहोत आपण सगळेजण. माहित आहे, सगळ्या जातीवादात ठरलेले आपण, सगळ्या भाषावादात ठरलेले आपण महामूर्ख आहोत. पण आपल्यावर अत्याचार होणं योग्यच आहे. जर आपल्याला हे अत्याचार नाही पाहिजे तर आपलं सिंहत्व भवानीचं जागृत करा. आपण भवानीचे सिंह आहोत, आपण उंदर नाही आहोत. हाच राजमार्ग आहे ईश्वराच्या प्राप्तीचा. जर आपण नाही केलं धर्माचं रक्षण तर 12,000 वर्ष नरकात सडू, भले हे 70-80 वर्ष मजा मारू. पडून जासाल कुठं, पडून जासाल कुठं. कहां पे भाग के जाओगे. अमेरिका भी यही परिस्थिति है, फ्रांस में यही परिस्थिति है, सब तरफ यही परिस्थिति है. भाग के जाओगे कहां पे. पडून पडून उंदरासारखं जीवन जगल्यापेक्षा 10 वर्ष 100 वर्ष उंदरासारखं जीवन जगल्यापेक्षा 1 सेकंद सिंहासारखं जगावं. त्या जगण्याला महात्म्य. इतके हाल झाले छत्रपती संभाजी महाराजांचे. तुकडे तुकडे करून मारलं, पण त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही. शिवाजी महाराजांचं संपूर्ण कुळ आहुती झाली. गुरु गोविंद सिंगजी महाराजांचं संपूर्ण कुळ आहुती गेल्या, होम झालं राष्ट्रयज्ञात, धर्मयज्ञात. राणा प्रतापांचं संपूर्ण कुळ आहुती दिल्या गेलं. बरबाद होऊन गेले हे राजघराणे राष्ट्र धर्म वाचवण्यासाठी. पण आम्ही सेक्युलर हळान सोटले का. अहंकार असला पाहिजे. आम्ही हिंदू आहोत. आपण गर्विष्ठ असलं पाहिजे हिंदुत्वाच्या बाबतीत. जर तुम्ही गर्विष्ठ होत नाही हिंदुत्वाच्या बाबतीत, जर तुम्हाला पाणी नाही हिंदुत्वाचं, तर तुम्ही अत्याचार केल्या जाण्यास योग्य राहाल हमेशा. निर्णय तुमचा. जगावर राज्य करायचं आहे, ईश्वराचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे की अत्याचार सहन करत करत खितपत पिढ्या मारायच्या आहे. निर्णय तुमचा. ओम काय.